नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉलेज स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म कसा तयार करायचा ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. हा फॉर्म आपण HTML, CSS, जावास्क्रिप्ट वापरून तयार केलेला आहे. यामध्ये फीचर्स पासवर्ड, हाईट, शो, मोबाईल व्हॅलिडेशन, पासवर्ड चेकिंग, बर्थ डेट and gender option, responsive modern UI and successful message for after registration. चला तर मग चालू करूया. तर मित्रांनो, आपण आपल्या स्क्रीनवरती आलेलो आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले आपण कोड वगैरे बघू. त्याचा आउटपुट मी तुम्हाला दाखवून देतो का फायनल आउटपुट आपलं कसं राहणार ते कसं दिसेल ते स्टेप बाय स्टेप आपण बघू. याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण हेडिंग टॅग ठेवलेला आहे. नंतर फॉर्म सेक्शन आहे. फॉर्म सेक्शनमध्ये फुल नेम, ईमेल व मोबाईल नंबर इन्स्पेक्ट कसं होईल ते आपण बघणार आहोत. हे पाहून घ्या, तुम्हाला दाखवलं जातं आहे. पुरं इन्स्पेक्ट करून दाखवलं जाईल. रिस्पॉन्सिव्हनेस कोणत्या पद्धतीत आहे, काय नाही. एक तुमच्या डेमोसाठी आपण फॉर्म भरून एकदा सबमिशन वगैरे कसं होतं, पॉपअप विंडो कशी दिसते ते सर्व आपण बघणार आहोत. इथं आपण पासवर्डला पण व्हॅलिडेशन घेतलेलं आहे. टॉगल बटन आहे. टॉगल बटनने स्विच ऑन होतो. डेटसाठी आपण डेट व्हॅलिडेशन घेतलेलं आहे. जेंडर आणि एक बायो बटन घेतलेलं आहे. बायो बॉक्स. आणि हे सबमिट केल्यावरती हे अशा पद्धतीने आपल्याला हा पॉपअप विंडो दिसणार आहे. चला तर मग आपण कोडपासून सुरुवात करूया. चला मित्रांनो, आपण HTML पासून सुरुवात करूया. तरी सगळ्यात पहिले मी एक टॉप हेडिंग बार घेतलेला आहे. HTML div tag मध्ये टॉप हेडिंग बार कॉलेज स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म. यानंतर मी फॉर्म टॅग घेतलेला आहे. स्टुडंट फॉर्म व्यवस्थित येण्यासाठी स्टुडंट फॉर्म मध्ये आपण रो वाईज एक्सप्लेनेशन बघू. फर्स्ट रो मध्ये आपण फुल नेम घेतलेला आहे. लेबल घेतलेला आहे. हे एक लेबल इनपुट टाइप टेक्स्ट प्लेसहोल्डर एंटर फुल नेम. देन सेकंड स्कोर रिटर्न कॉलम घेतलेला आहे. ईमेल साठी देन ईमेल इनपुट टाइप ईमेल प्लेसहोल्डर एंटर ईमेल. रिक्वायर्ड याच्यासाठी कारण की इथे अगर रिक्वायर्ड पुढे आपण प्रॉपर्टी लावली तर त्याच्याशिवाय व्यक्तीला पुढे फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे आपण जे रिक्वायर्डचं दाखवतो ते इथे जर रिक्वायर्डचं आपण जर रिक्वायर्ड नाही टाकलं तर रिक्वायर्ड कॅन्सल करतो. तर बिना नेम टाकण्याचा आपला फॉर्म हा सबमिट होऊन जाईल. मी तुम्हाला दाखवतो.
तुम्हाला एक एरर दाखवायचा म्हणून नॉर्मल हे केलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता. सॉरी, आणि इथे आपण बघू शकता रिक्वायर्ड नाही टाकल्यामुळे रिक्वायर्ड मी कॅन्सल केलेला आहे. विना नेम टाकल्याशिवाय पण आपला फॉर्म इथे सक्सेसफुली हे झालं, सक्सेसफुली दाखवतो. हे नको व्हायला पाहिजे म्हणून आपण रिक्वायर्ड फील्ड ऍड करतो. म्हणून रिक्वायर्ड ऍड करणं मॅन्डेटरी. सेकंड रो मध्ये आपण मोबाईल घेतला आहे. मोबाईल मध्ये इनपुट टाईप टेक्स्ट. आयडी आपण मोबाईलसाठी घेतलेली कारण की आपण हिला नंतर जावास्क्रिप्ट मध्ये यूज करणार आहे. त्यासाठी आपण आयडी मोबाईल घेतलेली आहे. जर तुम्हाला जावास्क्रिप्ट यूज करायची नसेल तर तुम्ही आयडी वगैरे घेण्याची तुम्हाला जरूरत नाही. देन मोबाईल प्लेस होल्डर एंटर द मोबाईल नंबर आणि इथे आपण मॅक्सिमम लेन घेतलेली आहे 10. ॲटलिस्ट 10 तरी नंबर हवे म्हणून मॅक्सिमम लेन आपण 10 घेतलेली आहे. त्याच्यापेक्षा 10 तरी आपल्याला हवेच नंबर. सेकंड कॉलम मध्ये आपण स्टुडंट आयडी घेतलेली आहे आणि रोल नंबर घेतले आहे. त्याच्यासाठी रिटर्न इनपुट टाईप टेक्स्ट प्लेस होल्डर एंटर स्टुडंट आयडी अँड देन रिक्वायर्ड. थर्ड रो मध्ये डिव क्लास रो एक घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तो कॉलम घेतलेले आहे डिपार्टमेंट मध्ये आपण इकडे सिलेक्शन टॅग यूज केलेला आहे. सिलेक्ट टॅग आणि त्याला आपण रिक्वायर्ड दिलेला आहे आणि सिलेक्ट मध्ये आपण ऑप्शन घेतलेले आहे, मल्टिपल ऑप्शन्स. फर्स्ट इथं आपण व्हॅल्यू इज इक्वल टू डबल कोट मध्ये आपण काहीच टाकलेलं नाही कारण जी पण आपण इथून व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे ती व्हॅल्यू याच्यामध्ये एंटर व्हायला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये कोणतीच व्हॅल्यू मेन्शन केलेली नाही आहे. देन पुढे कोर्स आणि इयर सेम ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर तेच दिलेले आहे. व्हॅल्यू इज इक्वल टू डबल कोट नॉर्मल टाकलेला आहे. फोर्थ रो मध्ये पासवर्ड साठी इनपुट टाईप आयडी पासवर्ड. पुन्हा आपण आयडी याच्यासाठी वापरतोय कारण की आपण याला जावास्क्रिप्ट मध्ये यूज करणार आहे. प्लेस होल्डर एंटर द पासवर्ड. याची मिनिमम लेंथची ती 8 कॅरेक्टर तरी हवी. 8 कॅरेक्टर, नंबर, सिम्बॉल्स वगैरे पण 8 तरी त्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे. नंतर इथून एक स्पॅन टॅग यूज केलेला आहे. स्पॅन टॅग मध्ये जे पासवर्डचे जे आयकन आहे ते लावण्यासाठी मी इथं स्पॅन टॅग यूज केलेला आहे. तुम्हाला जर आयकन लावायचं नसतं तर तुम्ही ह्या लाईनला रिमूव्ह करू शकता. कन्फर्म पासवर्ड. देन कन्फर्म पासवर्ड मध्ये पण तेच घेतलेले आहे आणि कन्फर्म पासवर्ड इनपुट टाईप पासवर्ड आयडी कन्फर्म पासवर्ड. आयडी पुन्हा याच्यासाठी कारण की हिला मी जावास्क्रिप्ट मध्ये यूज करणार आहे. एंटर द पासवर्ड मिनिमम 8 अँड देन रिक्वायर. पुन्हा इथं स्पॅन टॅग याच्यासाठी कारण की मला तो शो करायचा आहे. रो 5 कॉलम बर्थडेट साठी आपण कॉलम घेतलेला आहे. इनपुट टाईप डेट जेणेकरून आपण डेट इनपुट टाईप डेट याच्यासाठी घेतलं जो आपला इथं जे कॅलेंडरचं जे सिम्बॉल येतोय हे आपण डेट कॅटेगरी इनपुट टाईप जेव्हा आपण डेट लिहितो आहे तेव्हा हे ऑटोमॅटिक आपलं हे चिन्ह राहिलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. जर मी इनपुट टाईप डेट न घेता काहीच नाही घेतलं न ठेवलं आणि चेक केलं हे बघा काय झालं. इथे आपल्याला फिलिंग बॉक्स टेक्स्ट बॉक्स आलेला आहे पण आपल्याला टेक्स्ट बॉक्स नको, आपल्याला डेट पाहिजे म्हणून आपण इथं
डेट प्रॉपर्टी यूज केलेली आहे. इनपुट डेट सेम आपण पहिलं पासवर्ड हवे म्हणून आपण पासवर्ड यूज केलेली होती मागच्या वेळेस. आणि इथं बर्थडे आय डी बर्थडे यूज केलेली आहे. म्हणजे आय डी घेतलेली आपण बर्थडेसाठी. तिला जर आपल्याला पुढे कोणाला वाटलं जावास्क्रिप्टमध्ये बर्थडेला आपण व्हॅलिडेशन वगैरे लावायचे वगैरे तिला फ्युचर स्कोपमध्ये हे करण्यासाठी तर त्याच्यासाठी आय डी आपण पहिल्यापासून मेन्शन करून ठेवलेली आहे. त्याला जावास्क्रिप्टमध्ये अजून ॲडव्हान्स करायचं आहे तर आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याला ॲडव्हान्स करण्याचं कोशिश करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कंटिन्यू. इथं जेंडरसाठी आपण एक रिटर्न एक सिलेक्ट टॅग घेतलेला आहे. सिलेक्टमध्ये आय डी रिक्वायर्ड अँड ऑप्शन टॅग. आय डी आपण इथं त्याच्यासाठी घेऊन ठेवलेली आहे. जर तुम्हाला जावास्क्रिप्टमध्ये पुढे जर हे करायचं असेल तर आपण आय डी पहिल्यापासून डिक्लेअर करून ठेवलेली आहे. नंतर बायो सेक्शनमध्ये आपण काहीच हे केलेलं नाही आहे. एक फक्त लेबल घेतलेला आहे शेअर बायो म्हणून. टेक्स्ट एरिया घेतलेला आहे किती रोची हवी तर 4 रो मध्ये आपल्याला हवं. प्लेस होल्डर आपण युजरला शो करण्यासाठी काय त्याच्यामध्ये नक्की लिहायचं आहे त्याच्यासाठी आपण प्लेस होल्डर यूज करतो. आणि टेक्स्ट एरिया हा क्लोज केलेला आहे. नंतर एक आपण बटन घेतलेला आहे रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी आणि इनपुट सबमिट केलेला आहे. हे पर्यंत HTML होतं. आणि इथून मी याच्यामध्ये इंटरनल जावास्क्रिप्ट यूज केलेली आहे. तुम्हाला वाटलं की तुम्ही एक्सटर्नल पण जावास्क्रिप्ट यूज करू शकता. एक्सटर्नलसाठी तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. फक्त एक फाईल क्रिएट करायला लागणार आहे JS म्हणूनची. जसे आपण JS लिहिल्यावरती त्याने एंटर केले तर याच्यामध्ये तुम्ही सगळे कोड करू शकता. आणि तुम्ही जर जावा फाईल जर क्रिएट केली तर तुम्हाला इथं आपल्या सगळ्यात खाली बॉडी टॅगमध्ये जसं स्क्रिप्ट टॅग म्हणून यूज केलेला आहे तर तुम्हाला स्क्रिप्ट टॅग म्हणून यूज करताना तुम्हाला इथं लिंक ती स्क्रिप्ट ॲड करायला लागेल. त्यासाठी आहे लिंक स्क्रिप्ट src स्लॅश आपण जी फाईल केली ती लावली जेणेकरून ती लिंक होऊन जाते. आपली एक्सटर्नल फाईल HTML फाईल सोबत लिंक करण्यासाठी त्यासाठी ही स्क्रिप्ट यूज केली जाते. आता आपल्याला या कोडमध्ये आवश्यकता नाही म्हणून मी सगळं रिमूव्ह करून देतो. इथून डिलीट करतो. कंटिन्यू चालू करून देतो. आपण आलो आहे आता. आधी आपण CSS बघून घेऊ नंतर इथं आपण जावास्क्रिप्ट करूया. ही माझी CSS आहे. इथं मी एक्सटर्नल CSS यूज केलेली आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही इनलाईन पण यूज करू शकता इंटरनल पण यूज करू शकता. इथे मी युनिव्हर्सल एलिमेंट यूज केलेलं आहे. युनिव्हर्सल मोस्टली सॉरी इथे मी युनिव्हर्सल सिलेक्टर यूज केलेला आहे. युनिव्हर्सल सिलेक्टर त्याच्यासाठी जर ती एकच स्टायलिंग आपल्याला ओव्हरऑल ऑफ द पेजमध्ये यूज करायची असेल तर आपण हॅश टॅग यूज करून त्याच्यामध्ये ओपन करून आपल्याला ज्या ज्या स्टायलिंग ओव्हरऑल पेजवरती दाखवायच्या आहे त्या सगळ्या आपण इथं मेन्शन करू शकतो. आपला मार्जिन वगैरे
स्वतःहून हे करायचे की नंतर म्हणून मार्जिन 0 पॅडिंग 0 फुल जो लेआउट राहणार आहे हा बॉक्स साइजिंग मध्ये हवा म्हणून बॉक्स साइजिंग आपण वर्ड बॉक्स घेतलेले आहे फॉन्ट फॅमिली घेतलेली आहे आणि प्लेन क्लोज बॉडी मध्ये बॅकग्राऊंड कलर लिनियर ग्रेडियंट वापरलेला आहे हे दोन कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आपण तुम्हाला इथं दिसत पण असेल इथं आपण थोडं वेगळ्या पद्धतीचे बॅकग्राऊंड कलर घेतलेले आहे आणि तुम्हाला लागलं तर कलर चेंज पण करून दाखवतो इथे आपण घेऊ थोडा ऑरेंज कलर मध्ये आणि एक आहे आपला ब्ल्यू टाइप ऑरेंज अँड ब्ल्यू टाइप अशा पद्धतीने आपण ग्रेडियंट शेप वापरू शकतो कारण आपण इथं प्रोफेशनल यूज करणार आहे प्रोफेशनल वे मध्ये तर प्रोफेशनल यूज करणार आहे तर त्यासाठी आपण प्रोफेशनल लुक घेतलेला आहे हे पण हा थोडा डार्क दिसत इकडची साईड थोडी लाईट दिसत असेल नंतर मिनिमम हाईट घेतलेली आहे आपण 100 VH आपण याच्यासाठी घेतलेली आहे त्याची आपली डिस्प्ले साईज होणार आहे VH म्हणजे व्ह्यू पोर्ट साईज व्ह्यू पोर्ट हाईट व्ह्यू पोर्ट विड्थ म्हणजे VH VW आपण VH याच्यासाठी घेतलेली आहे कारण की आपली जी पण राहणार आहे व्ह्यूपोर्ट मधली जेवढी पण आपली साईज राहणार आहे डिस्प्ले साईज जितकी पण डिस्प्ले साईज आपली राहते ती व्यवस्थित ऍडजस्ट व्हायला हवी प्रत्येक याच्यावरती म्हणून आपण व्ह्यूपोर्ट हाईट यूज करतो व्ह्यूपोर्ट हाईट व्ह्यूपोर्ट विड्थ जेणेकरून आपले प्रत्येक स्क्रीन साठी वगैरे व्यवस्थित शो व्हायला पाहिजे नंतर पॅडिंग घेतलेली आहे आपण 20 पिक्सल ओव्हरऑल बॉडी मध्ये आपली पॅडिंग किती असली पाहिजे 20 पिक्सलची पॅडिंग असणार आहे आणि डिस्प्ले फ्लेक्स डायरेक्शन कॉलम आपली जेवढी पण बॉडी मधले कंटेंट आहे ते सर्व आपल्याला कॉलम शेप मध्ये हवे आणि अलाइन आयटम सेंटर सर्व सेंटर मध्ये हवे म्हणून तुम्ही पण बघू शकता आपलं पूर्ण वेबपेजचं जेवढं पण कंटेंट आहे हे सर्व आपण एकाच सेंटर शेप मध्ये आहे दोघं साईडला पण वेगवेगळी इकडे पण जागा सुटली आहे इकडे पण जागा सुटली आणि सर्व एका सेंटर मध्ये आहे एवढं बॉडी सेक्शन मध्ये झालं इथून आपलं टॉप हेडिंग बार चालू होतो म्हणजे हेड सेक्शन हेड सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता आपण HTML च्या कोड वरती रिटर्न येईल हे बघा इथं क्लास घेतलेला आहे क्लास घेतलेला आहे म्हणून CSS मध्ये आपण डॉट ऑपरेटर करतो जेव्हा आपण कोणता एलिमेंट डिक्लेअर करतो तेव्हा आपण त्या एलिमेंटचा कोणता एलिमेंट जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा त्या एलिमेंटचं नाव लिहितो जेव्हा आपण सिलेक्टर यूज करतो तेव्हा आपण हॅशने त्याला यूज करतो आणि जेव्हा आपण कोणतं CSS म्हणजे स्टायलिंग वगैरे करतो क्लास ऑपरेटर वगैरे यूज करतो तेव्हा त्याला डॉटने आपण डिफाइन करतो डॉट ऑपरेटर यूज करून डॉट ऑपरेटर आणि देन त्या क्लासचं नाव आता आपण कोणी CL लिहिलेलं आहे आपण COL कॉलम लिहिलेलं आहे कॉलम लिहिलेलं आहे कॉलम COL
इथं क्लासचं नाव सेम जर आपण एखादी आय डी वगैरे डिक्लेअर करत असतो तर आय डी आपण हॅश फॉर्मॅटमध्ये डिक्लेअर करतो. जर आपण इथं HTML मध्ये आय डी टॅग ऑपरेटर यूज केलेला आहे. आय डी बनवून जर क्लासच्या ऐवजी आपण आय डी यूज केलेली आहे तर त्या आय डीला आपण हॅश फॉर्मॅटमध्ये डिफाईन करत राहतो. इथे आपण क्लास घेतलेला आहे म्हणून आपण डॉट घेतलेलं आहे, डॉट ऑपरेटर आणि देन त्या क्लासचं नाव. हे बघा तुम्ही इथं चेक करू शकता एलिमेंट क्लास इज इक्वल टू टॉप हेडिंग. तो आपल्याला सांगतोय का इथे डॉट का, कारण की तो एक क्लास आहे. एलिमेंटचा क्लास हा कोणता, टॉप हेडिंग हा एलिमेंट मध्ये एक क्लास आहे म्हणून तो आपण डॉट हेडिंग मध्ये हे केलेलं डिफाईन केलेलं आहे. त्याची विड्थ 100% दिली आपण. टेक्स्ट अलाइन सेंटर, बॅकग्राउंड कलर व्हाईट, पॅडिंग 12 पिक्सल आणि 0. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला पॅडिंग कशी हवी आहे त्याची 12 पिक्सल आणि हाईट आणि विड्थ 0. मार्जिन बॉटम 20 पिक्सल. ही जी बॉटम एवढी जी मार्जिन आहे ही 20 पिक्सलची. आपण तुम्हाला डेमो दाखवतो हे पाहूया. त्याची एवढी पण हे होती ती आपण 20 पिक्सल ठेवली होती. नंतर बॉर्डर शॅडो, एक शॅडो कलर दिलेला आहे. हे बघा तुम्हाला इथं थोडा दिसत असेल, दिसत नसेल तुम्ही कलर थोडा चेंज करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं आपण थोडा रेड कलर, डार्क रेड कलर इथे तुम्हाला समजण्यासाठी हे बघा तर थोडं तुम्हाला दिसत असेल. याच्या मागचं कलर इथे थोडी रेड कलर मध्ये जायची. अशा पद्धतीने आपण बॉक्स साइजिंग घेतो. नंतर पुढे जेव्हा आपल्याला आता हे टॉप क्लास बद्दल झालं, क्लास बद्दलची स्टेपमध्ये आपल्याला आता H2 ला पण H2 हा जो H2 चे एलिमेंट आहे त्याला स्टायलिंग द्यायची. तेव्हा आपण त्या क्लासचं नाव आणि त्या क्लासच्या आतमध्ये H2 टॅग आहे म्हणून आपण त्याला स्पेशली हे केलेलं आहे, कारण की H2 हा एलिमेंट आहे म्हणून आपण त्याला H2 लिहिलेला आहे. क्लासच्या आतमध्ये H2 टॅग म्हणून क्लास डॉट क्लास स्पेस H2 आणि नंतर त्याची कोडिंग. त्याला फॉन्ट साईज दिली आपण 20 पिक्सल. फॉन्ट विड्थ फॉन्ट विड्थ 700. तुम्ही त्याला बोल्ड पण ठेवू शकता. तेव्हा तुम्हाला फक्त इथून 700 रिमूव्ह करावं लागेल आणि देन फक्त बोल्ड तुम्ही लिहू शकता. त्याला कलर दिलेला आहे आपण, कलर तुम्ही चेंज पण करू शकता. इथून आपलं चालू होतं फॉर्म सेक्शन. जेवढा पण आपला फॉर्म आहे त्याचं इथून टायमिंग आपली चालू होते. आपण स्टेप बाय स्टेप बघू. फॉर्म पहिले बॅकग्राऊंड, त्याला आपण एक बॅकग्राऊंड दिलेला आहे. नंतर ब्लॅक ड्रॉप फिल्टर म्हणजे एक ब्लड फिल्टर त्याला भेटायला हवं. ब्लड फिल्टर म्हणजे तुम्हाला इथं थोड्या अशा पद्धतीने थोडं डेमो दिसण्यासाठी त्याला थोडी तिची हाईट म्हणजे साईजची ती थोडी वाढवतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हे करता येईल. एक मिनिट बघतो मला. बघू शकता कलर आलेला आहे तो थोडे काही चेंजेस होत आहे.
थोडा ब्लरी इफेक्ट थोडा आपल्याला दिसतो आहे. हे पाहताय थोडा व्यवस्थित तो इतका दिसत नसेल, आणि इथं त्याला यूज केलेला आहे आपण. पॅडिंग दिलेली आहे आपण त्याला 30 पिक्सल आणि 35 पिक्सल, म्हणजे 30 अशी आणि 35 अशी. नंतर बॉर्डर रेडियस दिलेली त्याला 40 पिक्सल. हे पाहून घ्या, ह्या साईडने थोडा त्याला टॉप शेप दिलेला आहे, म्हणजे ती दिलेली आपण त्याला बॉर्डर रेडियस 40 पिक्सल. तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून अजून आपण त्याला वाढवू शकतो. आपण त्याला 50 पिक्सल घेऊ. बघा 50 पिक्सल वरती थोडं हे अशा शेपमध्ये दिसतंय, अशा शेपमध्ये आपलं दिसणार आहे. आणि आपण पहिलेच एक स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म बनवत आहे कॉलेजसाठी, म्हणून आपण एक प्रोफेशनल वेने आपण त्याला हे करू. मग 14 पिक्सल ओके आहे. नंतर विथ दिले त्याला 100% फॉर्मला थोडी विथची ती 100% दिली आहे, आणि मॅक्झिमम विथ त्याची 60. आता इथं आपण मॅक्झिमम विथ, मिनिमम विथ, मिनिमम हाईट, मॅक्झिमम हाईट याच्यासाठी इन्फॉर्मेशन पण ठेवतोय आपण. पहिले त्याला रिस्पॉन्सिव्ह वेने तयार करणार आहे. जेव्हा तो मोबाईलवरती किंवा टॅब, लॅपटॉप, मल्टिपल याच्यावरती जेव्हा वेबसाईट आपली लाईव्ह होईल किंवा जेव्हा कोड दाखवला जाईल, तेव्हा प्रेझेंटेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे त्याच्यापासून डिफाईन करून ठेवतो आहे. आणि त्याला एक बॉर्डर साईज दिलेली आहे. बॉर्डर साईज तुम्ही शॅडो कलर तुम्ही बघू शकता, मी जे काही कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. हे पाहूया या साईडला बॉर्डर साईज शॅडो कलर पूर्ण आलेला आहे. नंतर आपण अजून येतो पुढे लेबल. लेबल काय, हे जे वरती दिसत आहे याला लेबल म्हणतात. हे लेबलचे कंटेन आहे, हे लेबल आहे, आणि हा इनपुट बॉक्स आहे. तर हा लेबल कोणत्या पद्धतीने चांगला वाटेल त्यासाठी आपण हे करत होतो, म्हणून लेबल लेवलला फॉन्ट साईज दिली. फॉन्ट साईज पूर्ण आपण 1600 दिली. सॉरी, फॉन्ट साईज दिली. तुम्ही त्याला बोल्ड पण ठेवू शकता. मार्जिन बॉटम 6 पिक्सल, जी बॉटम जी मार्जिन आहे या याच्यामधली ती 6 पिक्सल असावी, म्हणून आपण ती तिला दिलेली. हे पाहूया, तुम्हाला मी डेमो करून दाखवतो. झाली, आणि आता आपण तिला डिटा इन्क्लूड आहे, तर हे पाहूया ही थोडीशी गॅप आलेला आहे. नंतर डिस्प्ले ब्लॉक. डिस्प्ले ब्लॉक याच्यासाठी, कारण की हे जे कंटेन आहे ह्या लेबल मधली आणि ह्या लेबल मधली जी जागा आहे ती व्यवस्थित तो डिफाईन करून घेईल, जागा त्याची त्याच्या पद्धतीने घेऊन घेईल, त्यासाठी तो आपण त्याला दिलेले आहे डिस्प्ले ब्लॉक. पुढे आहे, तुम्ही स्टायलिंग अशा पद्धतीने पण घेऊ शकता. जर तुम्हाला सेम स्टायलिंग जर 3-4 कंटेनर मिळून 3-4 कार्ड किंवा 3-4 एलिमेंट्स वगैरे, ॲट्रिब्यूट क्लासेस वगैरे, त्यांना जर एकच स्टायलिंग सर्वांना अप्लाय करायची असेल तर तुम्ही प्रत्येकाचे नाव लिहून आतमध्ये एक कॉमा देऊन त्यांना सगळ्यांना वस्तू डिफाईन करू शकता. देन कर्ली ब्रॅकेटमध्ये जी पण स्टायलिंग आहे ती तुम्ही एक मेन्शन करू शकता. आता इथं आपण इनपुट टाईप, टेक्स्ट एरिया आणि सिलेक्ट यांना ठिकाणं आपल्याला सेम हाईट, विथ, मार्जिन, बॉटम म्हणजे स्टायलिंग सेम द्यायची, त्यासाठी आपण त्यांना वरती एक सारखी घेतलेले. नंबर ऑफ लाईन
कोडच्या किती कमी करता येतील तितके आपण कमी करण्याचा प्रयत्न करत राहतो. वीज घेतलेली आपण 100% पॅडिंग 12 12 पिक्सल मार्जिन बॉटम 18 पिक्सल ही जी याच्यामधली आणि या पुढच्या लेबल मधली जी जागा आहे ती मार्जिन इथं आपण डोनेट डिफाईन केलेला आहे. 18 पिक्सल आपण इथं दिलेली आहे. बघूया ती कमी केली की ही डिफॉल्ट साईज मध्ये आहे. बाय डिफॉल्ट त्याला आहे लेबलची जी ती तिला भेटते, पण आपल्याला व्यवस्थित एक प्रॉपर वे घ्यायला पाहिजे. म्हणून आपण तिला मार्जिन बॉटम 18 पिक्सल म्हणजे आपण ही जी साईज आहे ही व्यवस्थित तिला प्रोफेशनल लुक मध्ये देतो आहे. देन फॉन्ट साईज सगळ्यांना फॉन्ट साईज दिलेली आहे आपण. फॉन्ट साईज तुम्ही बघू शकता थोडी फॉन्ट साईज थोडीशी कमी झालेली वाटेल तुम्हाला. नंतर बॉर्डर एक हवी ही एक बॉर्डर आहे या कलर मध्ये. जर कलर आपण चेंज केला रेड करतो तुमच्या आयडी बघून घ्या. आता रेड मध्ये तुम्हाला व्यवस्थित क्लिअर समजून जाईल. हे बघूया तुमच्या रेड केलेला आहे. रेड कलरची आपण इथं बॉर्डर मेन्शन केली. तुम्ही बॉर्डर 2 पिक्सल पण देऊ शकता, 1 पिक्सल पण देऊ शकता, 5 पिक्सल पण देऊ शकता. तुमच्या आयडीने 10 पिक्सल करून तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पिक्सल वाईज त्याला देऊ शकता. बॉर्डर देण्यासाठी किती पिक्सल हवी ते, देन सॉलिड आणि देन कोणत्या कलर मध्ये हवी त्याच फॉर्मॅट मध्ये. इथं कलर मी हा हॅश फॉर्मॅट मध्ये कोड घेतलेले आहे तुम्ही बघू शकता. नंतर बॉर्डर रेडियस 8 पिक्सल तो आम्ही पहिलेच बोलला. हे समजा हे जे क्रॉस झालेलं आहे त्याला बॉर्डर रेडियस म्हणतात. हे आपण 8 पिक्सलची बॉर्डर रेडियस घेतलेली आहे. पुढे इनपुट टाइप फोकस म्हणजे जेव्हा इनपुट फोकस याच्यासाठी फोकस प्रॉपर्टी आपण याच्यासाठी यूज केलेली आहे. जेव्हा तुम्हाला आता इथं व्यवस्थित शो नाही होईल माहिती नाही पण समजून घ्यायची कोशिश करा. तुमच्यासाठी झूम करून आहे काय आपण जेव्हा पहिले इनपुट पेजवरती येतो तेव्हा पर्सेंट अशा पद्धतीने जातो. एक बॉर्डर आलेली असतो ब्लॅक कलरची आणि बॅकग्राऊंडला बघा पुरा शॅडो कलर आहे. इथं जरा व्यवस्थित कॉल करा. आपण जेव्हा एक प्रॉपर्टी वरतून एक इनपुट बॉक्स वरतून दुसऱ्या इनपुट बॉक्स जातो तेव्हा फोकस प्रॉपर्टी ती हे होत राहते. या पहिल्याच्या ह्या बॉक्सवरती तुम्ही थोडी नजर ठेवा. मी सेटिंगवरती क्लिक करतोय तर पहिल्याच्यावरती बघा बॅकग्राऊंडला असं थोडंसं निळसर प्रकारचं झालं होतं. मी तुम्हाला रिटर्न दाखवतो. आता इंटर इमेल वरती तुम्ही लक्ष ठेवा. बॅकग्राऊंडला असं बॉर्डर वरती असं वेगळा कलर आलेला होता. तर जो कलर आहे निळा कलर थोडा तो कलर आपण हा घेतला. बॉर्डर कलर हा हवा आणि बॉर्डरला शॅडो या कलर मध्ये भेटते. शॅडो जर मी थोडी चेंज करतो तरी पण ही शॅडो कलर तुम्हाला थोडीशी चेंज झालेली दिसेल. इथं थोडं हे जे शॅडो आहे हा थोड्या वेगळ्या पद्धतीने हे झालेलं हेवी चेंज झालेलं दिसेल तुम्हाला. आता पुढे आपण स्टेप साइड बाय स्लाइड लेआउट कडे जाणार आहे. स्लाइड बाय स्लाइड लेआउट हे काय आहे हे बघूया. हे जे तुम्हाला कॉलम दिसत आहे फुल नेम, ईमेल, मोबाईल नंबर, स्टुडंट आय डी हे रो आणि कॉलम मध्ये आपण HTML मध्ये घेतलेलं होतं. त्याला आपण इथं
स्टायलिंग केलेली आहे, म्हणून ते स्लाइड बाय स्लाइड लेआउट ही कमेंट मी त्याला दिलेली आहे. रोज घेतलेली आहे, रोज क्लास जो रो कॉल आणि रोजचा जो क्लास आहे त्याला आपण इथं कॉल करतोय. हे बघा, प्रत्येकाचे आपण रोज न घेता एक शॉर्टकट फॉर्म असेल रो आणि रिटर्न एक क्लास रो क्लास म्हणून रो त्या घेतलेली आपण डिस्प्ले फ्लेक्स. जर आपण फ्लेक्स बॉक्स मध्ये ती प्रॉपर्टी आहे डिस्प्ले फ्लेक्स. डिस्प्ले फ्लेक्सने काय झालं ते समोर आले डेमो दाखवतो. जर डिस्प्ले फ्लेक्स मी हिला कमेंट केली तर आउटपुट अशा प्रकारे आहे. हे साईड बाय साईड येणार नाही, म्हणून आपण डिस्प्ले फ्लेक्स यूज करतो. डिस्प्ले फ्लेक्स यूज केल्यावर साईड बाय साईड येत राहतो. त्याच्यातला हा गॅप 20 पिक्सल, जर गॅप आपण काढून घेऊ हे पाहूया, लोकांना जॉईन होईल, कंबाईन होऊन जातो ह्या दोन गोष्टी. म्हणून ह्यामधला गॅप राहण्यासाठी आपण इथं गॅप प्रॉपर्टी यूज केलेली आहे 20 पिक्सलची. आणि मार्जिन बॉटम 18 पिक्सल, म्हणजे खालची जी बॉटमची जी फेस मार्जिन असावी ती 18ची असावी, म्हणून आपण इथं मार्जिन बॉटम यूज केलेली आहे. सेम कॉलमला आपण फिक्स रो मध्ये आपण डिस्प्ले फ्लेक्स घेतलं होतं, कॉलम मध्ये आपण फ्लेक्स वन. याच्यासाठी जेवढी पण जागा आहे आपण याला रिस्पॉन्सिव्हनेस बनवतो. मग प्रत्येक याच्यावरती म्हणजे प्रत्येक डिव्हाइस वरती याची वेगवेगळी प्रॉपर्टी राहणार. मग फ्लेक्स वन आपण याच्यासाठी यूज करतो. फ्लेक्स वन जेव्हा आपण रिस्पॉन्सिव्हनेस वेबसाईट तयार करतो तेव्हा फ्लेक्स वन घेऊन घेतल्यावरती जे पण कंटेंट आहे तर ज्यांना आपण पहिल्यापासून डिफाईन केलेली आहे जागा, पण काही काही डिव्हाइस होते, काही काही ठिकाणी जागा मोठी होते, काय लहान होते वगैरे, तरी त्याच्या हिशोबाने व्यवस्थित घेऊन गेला पाहिजे. तर आपण फ्लेक्स प्रॉपर्टी म्हणजे डिस्प्ले फ्लेक्स मध्ये तुम्ही बघितलं का ते साईड बाय साईड येतात, पण फ्लेक्स मध्ये जितकी पण जागा त्याला भेटते कंबाईन नुसार त्याने इक्वल मध्ये त्याने प्रत्येकाला वाटायला पाहिजे, म्हणून आपण फ्लेक्स वन घेतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर छोटंसं द्यायचं म्हटलं तर तुम्ही काय ऑटो रिक्षामध्ये बसलेले आहे, तुम्ही आणि तुमचे फ्रेंड आहे तीन आणि तुम्हाला समान जागेवानी मागे ऑटो रिक्षामध्ये बसायचं आहे. तर समान जागा तुम्हाला भेटायला हवी, त्यासाठी जे वे यूज केला जातो त्याच याच्या कोडिंगमध्ये आपण फ्लेक्स वन. आय होप तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल आशा करतो. नंतर डिस्प्ले आपण रिटर्न फ्लेक्स घेतलेला आहे. डिस्प्ले फ्लेक्स आता कॉलम्स हे पाहूया. याच्यामध्ये कॉलम्स थोडे डिस्प्ले व्यवस्थित राहण्यासाठी कॉलम्सच्या याच्यामध्ये ते आपण डिस्प्ले फ्लेक्सला दिसतो आहे. नंतर फ्लेक्स डायरेक्शन कॉलम ठेवलेले आहे, कारण की आपल्याला जे फ्लेक्स मधले जे डायरेक्शन आहे कॉलम टाईप मध्ये हवं. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे पाहूया, कॉलम टाईप नाही घेतलं तर जो लेबल आहे ते सर्व एक रो टाईप मध्ये आलेले आहे, म्हणजे साईड बाय साईड आणि व्यवस्थित नाहीये. पण हे जर आपण जर कॉलम टाईप मध्ये घेतलं तर लेबल आणि इनपुट बॉक्स व्यवस्थित कॉलम बाय कॉलम आलेले आहेत. पुढचं आहे आपण पासवर्ड बॉक्स. पासवर्ड बॉक्सची प्रॉपर्टी आहे रिलेटिव्ह पासवर्ड पोझिशन रिलेटिव्ह. जो पासवर्ड बॉक्स आहे त्याची पोझिशन एक रिलेटिव्ह पोझिशन मध्ये आपण त्याला ठेवण्याचा हे केलेलं आहे, कारण की आपण पासवर्ड बॉक्सच्या आतमध्ये एक आयकन घेतो आहे, आईस वाला आयकन. जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही पासवर्ड बॉक्सला कॉमनली पण ठेवू शकता.
पासवर्ड बॉक्सला एक हाईट शोचा आयकॉन आपण घेतलेला आहे. हे पाहूया. ठीक. जो पण आपण पासवर्ड ठेवणार आहे तो हाईट शोच्या ऑप्शनसाठी आपल्याला आपण तिला लिहिलेला आहे, डिफाईन केलेला आहे. पोझिशन रिलेटिव्ह ठेवलेली आहे. आईस मध्ये पोझिशन ऍब्सोल्यूट घेतलेली आहे, कारण की आईस जो आहे तो चाइल्ड कॅरेक्टर आहे पासवर्ड बॉक्सचा. म्हणून जेव्हा पण तुम्हाला कोणत्या पण एका बॉक्समध्ये अजून कोणतं छोटंसं आयकॉन म्हणा, काही कंटेनर म्हणा, काही टेक्स्ट म्हणा जर घ्यायचं असेल तर त्याचा पॅरेंट क्लासला पोझिशन रिलेटिव्ह द्यायची आणि जो चाइल्ड क्लास आहे, जे चाइल्ड कंटेनर आहे त्याला पोझिशन ऍब्सोल्यूट द्यायची, जेणेकरून तो व्यवस्थित हे होईल, काम करू शकता. नंतर तिला राईट दिली आहे आपण, कारण की आपल्याला जो आयकॉन हवा तो राईट साईडलाच हवा, म्हणून आपण त्याला राईट 12 पिक्सल घेतलेली आहे. टॉप पासून आपल्याला 50% ट्रान्सलेट वाय 50%. आता तुम्ही बघू शकता, जर आपण हे नाही यूज केलं तर आपला जो आयकॉन आहे तो एकदमच टॉपने खाली येऊन गेलेला आहे. तर तो तसा नको व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याला वाय याच्यापासून पण -50% करतो आहे. फॉन्ट साईज 20 पिक्सल घेतली आहे आणि कर्सर पॉइंटर घेतलेला आहे. कर्सर पॉइंटर याच्यासाठी जेव्हा आपला हा कर्सर ह्या आयकॉन वरती जाईल तेव्हा तो एक पॉइंटर पद्धतीने वर्क व्हायला पाहिजे, म्हणून आपण कर्सर पॉइंटर घेतलेला आहे. नंतर त्याला एक कलर दिलेला आहे आणि ओपेसिटी. ओपेसिटी म्हणजे तुम्ही बघू शकता तर त्याची ओपेसिटी म्हणजे जी ब्राईटनेस आहे ती आपण तिला कमी केलेली आहे त्याची. तेव्हा आपण जेव्हा त्याच्यावरती येतो तेव्हा त्याची ओपेसिटी वाढते, पण नॅशनलमध्ये म्हणजे नॉर्मली त्याची कमी आहे, ती आपण इथं डिफाईन केलेली आहे. नंतर एक हवर इफेक्ट घेतलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण त्या आयकॉन वरती जातो तर तेव्हा हे जे इफेक्ट येतो तो आपण इथं घेतलेला आहे. ऑपोसिट तेव्हा त्याची 1 व्हायला पाहिजे, म्हणजे हवर इफेक्ट आल्यावरती ऑपोसिटी 1, पण हवर इफेक्टच्या आधी ऑपोसिटी काय पाहिजे त्याची 0.7. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. पुढे आपण घेतोय बटन. बटनला दिली की आपण विथ दिली, पॅडिंग दिली, बटन प्रॉपर्टी विथ हेडिंग, फॉन्ट साइज, बॉर्डर साइज, बॉर्डर रेडियस याच्यासाठी, कारण की आपल्या या सेटिंगची स्टायलिंग वगैरे पहिली झालेली आहे. तर हे पाहून घ्या, बॉर्डर रेडियस याच्यावरती आपण त्याला बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे. जो कलर आहे टेक्स्टचा कलर, त्यासाठी आपण कलर यूज केलेली, कलर प्रॉपर्टी टेक्स्ट. म्हणजे एखाद्या जर टेक्स्टचे जर तुम्हाला कलर चेंज करायचा आहे तुम्हाला कलर प्रॉपर्टी यूज करायची. कलर मध्ये कलरचं नाही, कर्सर इथे आपण इथून पॉइंटर ठेवलेला आहे, फॉन्ट साईज ठेवलेली आहे आणि तिथे ट्रान्झॅक्शन ठेवलेलं आहे. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आपण 0.3 सेकंड एल्स म्हणजे जे त्याच्यावरती कर्सर मिळालं की जे ट्रान्झॅक्शन येतं आणि तो थोडा वरती होतो, तुम्हाला थोडं समजलं असेल म्हणजे समजा ते ट्रान्झॅक्शन जे होतं हे होण्यासाठी आपण त्याला इथं टायमर ठेवलेला आहे 0.3 सेकंड एल्स म्हणजे येण्यासाठी. नंतर हॉवर इफेक्ट दिलेला आहे, बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तेव्हा जेव्हा हॉवर होईल तेव्हा ह्या ट्रान्झॅक्शनचा यूज करून त्याचा बॅकग्राऊंड कलर थोडा ह्या शेडमध्ये देईल. तुम्हाला बॅकग्राऊंड कलर थोडा चेंज करून दाखवतो. बघूया आता बॅकग्राऊंड कलर अशा पद्धतीने वर्क होतो.
देन ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट -2 पिक्सल तिथं बॉर्डर आणि बॉक्स शॅडो आपण त्याला ठेवलेला आहे. तुम्हाला इथे शॅडो थोडं दिसतच असेल. नंतर मोबाईल रिस्पॉन्सिव्ह, जेव्हा आपल्याला त्याला रिस्पॉन्सिव्ह करायचं आहे तेव्हा आपल्याला मीडिया थिओरी लावावी लागते. त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे जेव्हा डिस्प्लेची साईज म्हणजे एखाद्या त्याची डिस्प्ले मोबाईल टॅब मोबाईल लॅपटॉप यांच्या सर्वांची कोणाची पण मॅक्झिमम वीथ 600 पिक्सल त्याची हाय वीथ आहे. त्याच्यावरती रो काय असेल, फ्लेक्स डायरेक्शन कॉलम मध्ये असेल आणि फॉर्मची मॅक्झिमम वीथ 95% आणि 95% आणि पॅडिंग त्याच्यामध्ये 25% पिक्सल मध्ये ही तुमची पॅडिंग आहे. आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. एनी डाऊट यू कॅन, जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून मला विचारू शकता. आता आपण जावास्क्रिप्टला स्टार्ट करू. इथं आपण फंक्शन यूज केलेलं आहे टॉगल फंक्शन. पासवर्डला टॉगल करण्यासाठी आपल्याला इथं टॉगल पासवर्ड जे ID आणि आय आयकॉन हे बघा. इथं आपण पासवर्डच्या याच्यावरती जेव्हा येऊ पासवर्ड हे बघूया. या पासवर्ड वरती स्पॅन मध्ये क्लास काय आय स्कॅन ID पासवर्ड आणि ऑन क्लिक टॉगल पासवर्ड. जेव्हा ऑन क्लिक होईल तेव्हा काय व्हायला पाहिजे, त्या ऑन क्लिक वरती आपण इथं कंटिन्यू आहे हे बघूया. त्याला इथं आपण ऑन क्लिक टॉगल पासवर्ड दिलं होतं, तर त्या फंक्शनला आपण इथं कॉल केलं फंक्शन आणि हा फंक्शन आपण इथे डिक्लेअर केलेला आहे जावास्क्रिप्ट मध्ये. फंक्शन टॉगल पासवर्ड, तेव्हा पासवर्ड मध्ये ID आणि आयचं जे आयकॉन आहे ते लेट इनपुट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. इथं आपण ID ला कॉल करतो आहे म्हणून आपण गेट एलिमेंट बाय ID घेतलेला आहे. जर आपण क्लासला हे केलं असेल तर आपण क्वेरी सिलेक्टर वापरतो. ID साठी आपण गेट एलिमेंट बाय ID घेतो. इथं आपण if else ची कंडिशन केली आहे. इफ जेव्हा इनपुट टाईप ट्रिपल इक्वल्स टू पासवर्ड याच्यामध्ये आणि पासवर्डच्या इनपुट टाईप पासवर्ड मध्ये जेव्हा इनपुट टाईप टेक्स्ट असेल तर कोणता आयकॉन शो व्हायला पाहिजे, लॉक वाला. आणि एल्स इनपुट टाईप पासवर्ड आईस कंटेन जेव्हा हे असेल तेव्हा म्हणजे हे टॉगल करण्यासाठी शो आणि हाईडचं ऑप्शन ते आपण ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. ट्रिपल इक्वल टू पासवर्ड असेल टेक्स्ट दाखव आणि हे आयकॉन दाखव. जेव्हा इनपुट टाईप नुसतं पासवर्ड असेल तेव्हा तू आयकॉन हे दाखव पण टेक्स्ट तू शो करू नको हे आपण म्हटलेलं आहे. पुढचं व्हॅलिडेशन दिलेलं आहे फॉर्म व्हॅलिडेशन. कॉन्स्ट आपण एक कीवर्ड वापरलेला आहे. जावास्क्रिप्ट मध्ये आपण मोस्टली लेट कॉन्स्ट अँड वेअर हे तीन कीवर्ड आपण यूज करत राहतो. तर आपण कॉन्स्ट घेतलेला आहे. कॉन्स्ट फॉर्म डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर फॉर्म. आता इथं आपण क्वेरी सिलेक्टर घेतलेला आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं जेव्हा क्लास आपण डिफाईन करू क्लास बद्दलचे
क्लासबद्दलची माहिती आपण जेव्हा डिफाईन करू तेव्हा आपण टू सिलेक्टेड घेऊ आणि जेव्हा आपण आय डी बद्दल डिफाईन करू आणि तो आय डी वगैरे असेल तर आपण त्याला गेट एलिमेंट बाय आय डीने त्याला डिफाईन करू. आता पुढे फॉर्म मध्ये डॉट ऍड इव्हन लिस्नर म्हणजे तो एक लिसन कर किंवा फॉर्म या कंटेंट मध्ये तू लिसन कर. सबमिट फंक्शन हे तुझं व्यवस्थित होते का. सबमिट फंक्शन कॉल करण्याच्या आधी तुला लिसन करावं लागेल फॉर्म मध्ये ही डॉट प्रिव्हेंट डिफॉल्ट म्हणजे ऍक्च्युअल सबमिशनच्या वेळेस ऍक्च्युअल सबमिशनच्या वेळेस काय हे करावं लागेल त्या फंक्शनमध्ये आपण पुढे केलेलं आहे. पहिले व्हॅल्यू आहे का मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईल नंबरमध्ये जी व्हॅल्यू आहे ती आय डी म्हणून आपण इथे त्याला डिक्लेअर केलेलं आहे. डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय आय डी डॉट व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू मोबाईलमध्ये. नंतर कॉन्स्ट पास म्हणजे तुझं पासवर्डसाठी गेट एलिमेंट बाय आय डी पासवर्ड व्हॅल्यू कॉन्स्ट कन्फर्म पासवर्डसाठी गेट एलिमेंट बाय आय डी इक्वल टू व्हॅल्यू. आपण स्टेप बाय स्टेप बघू. पहिलं आहे आपलं मोबाईलचं व्हॅलिडेशन. मोबाईल व्हॅलिडेशन आपण एवढं यूज केलेलं आहे. पहिल्या व्हॅलिडेशन मध्ये आपण त्याला सांगितलं की मोबाईलचं जे पॅटर्न आहे ते बरोबर आहे का ते चेक कर. जर हे बरोबर आहे तर म्हणजे जो आपला नंबर आहे इंडियन नंबर हा 6 आणि 9 नेच हा स्टार्ट व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण मोबाईल पॅटर्न लिहिलेला आहे. नंतर आपण त्याला इफ ची कंडिशन दिली. मोबाईल पॅटर्न डॉट टेस्ट म्हणजे तू चेक कर जर व्यवस्थित असेल मोबाईल पॅटर्न आणि मोबाईल नंबर हे जर व्यवस्थित असेल मोबाईलची रेंज आपण 10 ते 10 डिक्लेअर केलेली होती मॅक्झिमम. तर हे सर्व तू चेक कर. जर चेक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर चेक नसेल तर तू हा अलर्ट बॉक्स शो करून दाखव. म्हणजे जर तुला हे जर दिसत नसेल मोबाईल पॅटर्न जर चुकलेला असेल किंवा नंबर व्यवस्थित नसेल कमी वगैरे टाकलेले असतील तर तू हा अलर्ट बॉक्स शो कर आणि त्याला रिटर्न कर. पुढे आपण घेतलेला आहे पासवर्डसाठी. पासवर्डमध्ये आपण त्याला म्हणतोय मिनिमम लेंथ आपण त्याला 8 दिली आहे. मिनिमम तरी 8 पाहिजे. 8 कॅरेक्टर ते हवे. तर मग तो चेक करेल. पास डॉट लेंथ ही मिनिमम आहे का पास डॉट लेंथ म्हणजे जी तुम्ही लेंथ दिलेली आहे ती तितकी तरी आहे का मिनिमम लेंथ ती चेक करू. नंतर अलर्ट जर ती 5-8 कॅरेक्टर पेक्षा जर ती कमी असेल तर तो पासवर्ड कॅनॉट बी मोर दॅन जर बाकीचा आवाज वगैरे येत असेल तर पासवर्ड कॅन बी मोर दॅन हे आपल्याला तो इथं पासवर्डची लेंथ देईल आणि कॅरेक्टर्स वगैरे त्याच्याबद्दलचं आपल्याला क्लिअर करून देईल. प्लस ऑपरेटर इथं आपल्याला तो इथं जी आपण ही व्हॅल्यू आपण इथे डिफाईन करतो ती व्हॅल्यू इथं प्रिंट होण्यासाठी या मिनिमम लेंथ पासच्या ठिकाणी व्हॅल्यू इथं प्रिंट होऊन येण्यासाठी आपण इथं प्लस ऑपरेटर यूज केलेला आहे आणि रिटर्न तो शो करेल. आता हे झालं तुमच्या पासवर्डसाठी. जेव्हा पासवर्ड आता कन्फर्म पासवर्डसाठी कशा पद्धतीने आहे तर पासवर्ड कन्फर्मसाठी आपण इथे यूज केलेला आहे इफ ची कंडिशन दिली पासवर्ड नॉट इक्वल टू कन्फर्म म्हणजे पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जर व्यवस्थित नसेल मॅच होत नसेल तर अलर्ट बॉक्स काय व्हायला पाहिजे पासवर्ड डू नॉट मॅच हा अलर्ट बॉक्स शो व्हायला पाहिजे. किंवा जेव्हा ही स्टेटमेंट तो चेक करेल दोघं पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे जर सेम नसेल तर हा अलर्ट बॉक्स आपल्याला शो होणार आहे.
आणि जेव्हा आपलं सर्व कंप्लीट होऊन जाईल जेव्हा युजर आपल्या बटनवरती रजिस्ट्रेशन बटनवरती सबमिट फॉर्म जेव्हा सबमिट करेल तेव्हा आपण एक अलर्ट बॉक्स शो करू एक अलर्ट बॉक्स शो करू का तुमचं स्टुडंटचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. जेव्हा तो रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करेल तेव्हा त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. त्यासाठी हा मेसेज शो होईल आणि जर तुम्हाला कोणत्या रिडायरेक्ट करायचं असेल फॉर्म वरती सक्सेसफुल झालं की नंतर जेव्हा शो करायचं असेल तुम्हाला डेमो दाखवतो. मग आपण इथे डिटेल वरती बघा मी टाईप करतो तेव्हा मागे पण एक थोडं कलर हे होतं. स्टुडंट आय डी 1 सिलेक्शन डिपार्टमेंट जेव्हा मी इनपुट टाईप आहे तेव्हा तुम्हाला हे बघा इथे थोडं दिसत असेल जेव्हा इथे क्लिक केलं तेव्हा बॉर्डर कलर बघा की मला हे तुम्हाला हेच दाखवायचं होतं का आपण जो फोकस घेतला फोकस या सगळ्यासाठी यूज केला जातो. फर्स्ट इयर पासवर्ड घेतला आपण 1 2 3 and 2 3 आणि आपण 1 2 3 घेतलं तर तुम्हाला एरर 1 2 3 4 5 6 7 8 तुम्ही तुमचं वेगवेगळ्या नाव पण घेऊ शकता त्याच्यामध्ये कॅरेक्टर पण यूज करू शकता नंबर पण यूज करू शकता. जर तुम्हाला याचंच व्हॅलिडेशन लावायचं असेल का त्याने नंबर पण गेला पाहिजे कॅरेक्टर पण गेला पाहिजे सिम्बॉल पण गेला पाहिजे तर तुम्ही जावास्क्रिप्ट तेवढी थोडं ॲडव्हान्स करू शकता. जर तुम्हाला हवं असेल का फुल व्हॅलिडेशन साईट मध्ये म्हणजे पासवर्डसाठी पण व्यवस्थित हे झालं पाहिजे बर्थडेटसाठी पण का हे जे कॅलेंडर आहे कॅलेंडरमध्ये जे पुढचे दाखवायचे म्हणजे याला पण एक व्हॅलिडेशन थोडंफार हवं असेल तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवण्याची कोशिश नक्की करू शकतो. जेंडर सिलेक्ट करू आपण हाय अँड रजिस्टर जेव्हा आपण रजिस्टरवरती क्लिक केलं तेव्हा आपला अलर्ट बॉक्स इथे शो झालेला आहे आणि आपण क्लिक केलं की जेव्हा आपला हा फॉर्म आता हा क्लीन होऊन आला क्लीन प्लस काय झाला आपण हा इथून रिसेट फंक्शन यूज केलेला आहे म्हणजे फॉर्म डॉट रिसेट फंक्शनला आपण क्लीन केलेला आहे म्हणजे आपला फॉर्म आफ्टर सबमिट झाल्यानंतर तो रिटर्न रिसेट होणार आहे. आपण याला जर क्लोज केलं तर आपला फॉर्म हा रिसेट झाल्यावरती आपल्याला असा दिसतो बघा. तुम्हाला डेमो करून दाखवतो. याची डिटेल मी सगळी भरलेली आहे. आपण रिसेट फंक्शनला कॉमेंट केलेली आहे आणि आता फॉर्म जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा मेसेज सक्सेसफुल झालेला आहे. ओके केल्यावरती पण आपल्याला डिटेल ही ॲज इट इज दाखवते आहे. तर तसं होऊ नये तुम्ही आपल्याला शो करा नको पाहिजे म्हणून आपण इथं फॉर्म डॉट रिसेट हा फंक्शन
यूज केलेला आहे म्हणजे तो फॉर्म आपला व्यवस्थित रिसेट होऊन जाण्यासाठी. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. एनी डाऊट टू कमेंट मी. तुमच्या अशा सपोर्टसाठी तुमचा सपोर्ट मला सतत असू द्या. किंवा काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. माझे पुढचे व्हिडिओ लवकर येतील. तुम्हाला काही सफिशियंट व्हिडिओ वगैरे हवा असेल कोणत्या तरी टॉपिकवरती, HTML वरती, CSS वरती, JavaScript वरती, काही कोणते मिनी प्रोजेक्ट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.